चला, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आवाज ओके रे विद्यार्थी मित्रांनो? आज आपण मराठी व्याकरण पेपर विश्लेषण मध्ये रत्नागिरी पोलीस आयुक्तालयाचा पेपर मराठी व्याकरण याचं विश्लेषण पाहणार आहोत. आवाज येते का? एक वेळ सांगा. ओके, करायची सुरुवात. आजचा जिल्हा कोणता आहे? रत्नागिरी. कोणता जिल्हा आहे? रत्नागिरी पोलीस आयुक्तालय. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि सोपे आहेत. लिंक आपल्या मित्रांना शेअर करा. ओके, करा सुरू. चला, वेळ न गमावता आजच्या सेशन मधला पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर. खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द ओळखायचा आहे. कितीतरी वेळा हा प्रश्न स्पर्धा परीक्षेत येऊन गेला, म्हणजे असे कितीतरी सरळ सेवेला आला, एमपीएससी आला, पोलीस भरतीला. आता तुमच्या डोळ्यासमोर आहे. आशीर्वाद शब्द शुद्ध कसा लिहितात सांगा बरं तुम्ही. बऱ्याच वेळा आलेला आहे. आशीर्वादची विलंटी दीर्घ पाहिजे आणि रफार कशावर असला पाहिजे? रचा व वर असला पाहिजे. आशीर्वाद शब्द शुद्ध. फास्ट मध्ये बोलत चला बा, उत्तर आले पाहिजेत. यस, कोणता शब्द? आशीर्वाद शब्द शुद्ध कसा लिहितात? तर पर्याय क्रमांक 1, दीर्घ असलं पाहिजे. बरोबर, राईट का? ओके, चला दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. एका दणक्यात उत्तर आलं पाहिजे. विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य म्हणजे योग्य नसलेली, याचा अर्थ 3 जोड्या ह्या कशा असणार? योग्य असणार. एकच चुकीची असणार म्हणजे अयोग्य असणार. बरोबर, राईट. आता इथे काय म्हणते? स्थूल, क्रुश आणि स्थूल. क्रुश म्हणजे हळकुळा, ज्याला काळी पैलवान म्हणतो आपण. आणि स्थूल म्हणजे लट्ट, बोग्यांबो. बरोबर, राईट का रे? म्हणजे क्रुश आणि स्थूल ही विरुद्धार्थी जोडी आहे. विरुद्धार्थीची हे बरोबर आहे. छचोर वाईट. आता आपण काय म्हणतो रे? काय छचोर धंदे करते म्हणजे काय वाईट धंदे करते? हे समानार्थी आहे शब्द, म्हणजे हे विरुद्धार्थीची नाही. बरं, एखाद्याला माहित नसेल, खाली जायचं, टेन्शन नाही घ्यायचं. ग्राह्य त्याज्य, ऍक्सेप्ट अँड रिजेक्ट. ग्राह्य म्हणजे मान्य करणे आणि त्याज्य म्हणजे नाकारणे. आणि जुने, बरोबर आहे ना, याला काय म्हणू आपण? जुने आणि कोवळे. बरोबर आहे ना, जुने आणि कोवळे किंवा जून आणि जुनं असं अनुसार पाहिजे तसं याच्यावर. तर काय पाहिजे? पर्याय क्रमांक 2 चुकीची आहे, म्हणजे विरुद्धार्थीची नाही. ते काय म्हणतात रोहन? तर मुंबई 122 आहे, होईल का काम? एसटी कॅटेगरी. पेपर किती आला सर तुमचा? पेपर सांगा एक वेळ. कारण एसटी कॅटेगरीचाच तिथं हायेस्ट रिझल्ट, म्हणजे सॉरी, ग्राउंडसाठी कट ऑफ जास्त लागला होता. एसटी कॅटेगरी 41 वर लागला होता. आतापर्यंत मुंबईला तेवढा एसटी कॅटेगरीचा कधीच लागला नाही. लागला का? नाही लागला. पेपर किती आला? हा, चला पुढचा प्रश्न. 1 रुपया म्हणजे 100 पैसे, यातील म्हणजे हे कोणत्या उभयनिमी अव्ययाचा प्रकार आहे? काय म्हटलं मी? पावर काय म्हणते? 1 रुपया म्हणजे 100 पैसे, म्हणजे 1 रुपया हे पुढच्या 100 पैशाचं काय दाखवते? स्वरूप दाखवते. म्हणजे या ठिकाणी आलेलं म्हणजे हे काय आहे? स्वरूपबोधक. आपण म्हणतो 1 डझन म्हणजे 12 वस्तू. बरोबर, राईट का? म्हणजे जिथं येते, म्हणजे उदाहरण म्हणजे कसं आलं पाहिजे? इथं स्वरूप दाखवलं पाहिजे. आणखी एखादं म्हणजेचं उदाहरण सांगा आपण. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. या ठिकाणी जे म्हणजे येते त्याला म्हणतात स्वरूपबोधक. 1 डझन म्हणजे 12 वस्तू, स्वरूपबोधक. 1 रुपया म्हणजे 100 पैसे, याला म्हणतात स्वरूपबोधक. स्वरूपबोधक हा गौणत्वबोधक उभयनिमी अव्ययाचा प्रकार आहे. त्यामध्ये म्हणून, म्हणजे, की आणि जे येतात त्यामधला इथं म्हणजे हे स्वरूपबोधक उभयनिमी अव्यय आहे. पर्याय क्रमांक 1. ओके, चला सोडवा बरं प्रश्न पुढचा. दंदन हाही प्रश्न रिपीट झाला, कितीतरी वेळा येऊन गेला. उंदीर या शब्दाचं अनेक वचन सांगा. सांगा बरं उंदीरचं अनेक वचन सांगा. धीरजराव फास्ट मध्ये बोलत चला. उंदीर या शब्दाचं काय करायचं? आपल्याला अनेक वचन. उंदीरचं अनेक वचन उंदीरच होते. उंदरे होत नाही रे डोंबळ्या. उंदीरचं उंदीरच राहते. बरोबर आहे ना? काकाचं काका, मामाचं मामा. बरोबर आहे ना? युवतीचं युवती, लालीचं लाली, वस्तूचं वस्तू, जळूचं जळू, सॉरी, जळूचं जळवा होते. आणि वस्तूचं वस्तू, तरुणीचं तरुणी, उंदीरचं उंदीर. एक वचन आणि अनेक वचन कसं राहते? सारखंच राहते. पर्याय क्रमांक 3. यस, क्लिअर आहे वा? चलो नेक्स्ट. होऊ शकते रोहन तुमचं चांगले मार्क्स चांगले घेतले, काय अडचण? हा, काय म्हटलं पहा नेक्स्ट. नजरेत भरणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. कळवा काय होत्या? नजरेत भरणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होते?
आता एखाद्या म्हणतो व काय ती वस्तू नजरेत भरली माझ्या, म्हणजे ती मला आवडली, किंवा त्याच्यापेक्षा आपण काय म्हणू, नजरेत भरणे म्हणजे काय, सरळ सरळ मत्सर वाटणे होते का, नाही वाटणार. उठून दिसणे म्हणजे आकर्षक दिसणे, त्यालाच म्हणतात नजरेत भरणे. पर्याय क्रमांक 2. शाबास. 3 कोण सांगितला, धीरजराव. 3 कसा होईल, डोळ्यात खुपणे, नजरेत भरणे असं होईल का? कधीही वाक्प्रचारात जसा तसा अर्थ नसते, त्यात काहीतरी गांभीर्य, काहीतरी लपलेलं असते, लक्षात ठेवायचं. ओके, शाबाश. मित्रांना शेअर करा लिंक. पुढचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. मुलांनो, या शब्दात असणारी विभक्ती कोणती? म्हणजे आता कुठलंही वाक्य असं घडलं इथं, मुलांनो उभे राहा. काय केलं, मुलांनो जेव्हा घेतो तेव्हा आपण काय होते, हाक मारली जाते, बोलावले जाते. आणि हाक मारणे, बोलावण्यासाठी कोणती विभक्ती वापरतात? संबोधन. कालच बोललो होतो आपण, संबोधन विभक्तीला एकवचनी प्रत्यय नाही, पण अनेकवचनी प्रत्यय संबोधन विभक्तीचा कोणता आहे? नो. नो हा अनेकवचनी प्रत्यय आहे. कोणत्या विभक्तीचा? संबोधन विभक्तीचा. कारण संबोधन विभक्तीचा कारक होते हाक मारणे. अतिशय प्रश्न सोपा होता, काही असं किचकट नाही त्याच्यामध्ये. पुढचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा. शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. सांगा, सोपा प्रश्न आहे. कायद्यानुसार प्रस्थापित होणारे त्याला काय म्हणतात? कायद्यानुसार प्रस्थापित होणारे त्याला रिकामी जागा म्हणतात. सामाजिक म्हणू का आपण? नाही. वैकल्पिक म्हणणार का? नाही. स्वदेशी म्हणणार का? नाही. वैधानिक काय म्हणतो आपण? कायद्यानुसार प्रस्थापित होणाऱ्या बाबींना काय म्हणतो आपण? वैधानिक. शब्द समूहाबद्दल शब्द आपण म्हणतो ना, अनेक बाबीत एकाच वेळी लक्ष देणारा त्याला अष्टावधानी म्हणतो, बरोबर. तसंच शब्द समूहाबद्दल शब्द आहेत. पर्याय क्रमांक. शाबाश, आलं उत्तर. व्हेरी गुड. साधे प्रश्न आहेत हे, बरोबर आले पाहिजे. तर याचा अर्थ शब्द समूहाबद्दल शब्दही करायचे आहेत आपल्याला. व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द. आता तुम्ही सांगा याचं उत्तर. सांगा, कोण सांगते? पारितोषिक शब्द शुद्ध कसा लिहितात? सर्वांनी लाईक करायचं सेशन. पारितोषिक हा शब्द सुद्धा याच्या आधी PYQ मध्ये विचारलेला आहे आणि तो जसाच तसा घेतलेला आहे. पारितोषिक हा शुद्ध शब्द कसा लिहितात? फास्ट मध्ये बोलत चला. पारितोषिक, चला फास्ट सांगता येईल? वा, बरोबर आहे. व्हेरी गुड. चलो नाही, बरोबर, राईट. पारितोषिक हा शब्द लिहिताना विलांट्या ह्याच्या पहिल्याच पाहिजे. पर्याय क्रमांक 1च आहे. म्हणजे र ची विलांटी पहिली आणि श ची सुद्धा विलांटी पहिलीच असली पाहिजे. पारितोषिक पहिलीच विलांटी असली पाहिजेत. ओके, चलो नेक्स्ट. अंगाचा तिळपापड होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? सहज पर्याय वाचल्यानंतर येईल. अंगाचा तिळपापड होणे म्हणजे आपण राग येणे म्हणतो, रागाने बेफान होणे म्हणतो. तसा पर्याय नसेल तर पहा, अंग थरथर कापणे होईल का? नाही. अंगाचा तिळपापड होणे म्हणजे अशक्तपणा येणे, हुडहुडी भरणे होईल का? नाही. तर रागाने फनफन करणे किंवा बरोबर राईट का? राग येणे, रागाने फनफन करणे. महिला मंडळ लक्षात ठेवा, अंगाचा तिळपापड होणे पर्याय क्रमांक 4 आहे. कोण सांगितलं उत्तर? सगळ्यात पहिले ज्ञानेश्वरनं सांगितलं, हसननं सांगितलं. उत्तर आली पाहिजेत. सोपे आहेत प्रश्न, असं किचकट काही नाही. पण जिथं आहे. आता काय म्हणते याचं उत्तर? बाबर व्यवस्थित प्रश्न विचारला. यंदा आंब्याच्या उत्पादनात घट झाली आहे या वाक्यातील क्रिया विशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. पहिले तर क्रिया विशेषण अव्यय कोणता आहे त्यातलं ते ओळखावं लागेल. क्रिया विशेषण अव्यय ही शब्दाची काय जात आहे? अविकारी. एखादी क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती प्रमाणात घडली, म्हणजे जो शब्द वाक्यात स्थळ, वेळ, रीत, काळ दाखवतो त्याला क्रिया विशेषण अव्यय म्हणतात. मग या वाक्यात क्रिया विशेषण अव्यय कोणता आहे? सगळ्यात पहिले ते सांगा. यंदा आंब्याच्या उत्पादनात घट झाली आहे, तर यंदा हा शब्द या वाक्यात कशाचं काम करतो? कशाचं करतो? क्रिया विशेषण अव्ययाचं. का? कारण हे काय आहे? वेळ दाखवते. एखादी क्रिया केव्हा घडली त्याला कालवाचक क्रिया विशेषण अव्यय म्हणतात. यंदा म्हणजे वेळ आणि त्याला काय म्हणतात? कालवाचक क्रिया विशेषण अव्यय. कालवाचक क्रिया विशेषण अव्ययाचे 3 प्रकार असतात मित्रांनो. एक कालदर्शक, 2 सातत्यदर्शक आणि 3 आवृत्तीदर्शक. हे कालवाचक क्रिया विशेषण अव्ययाचे प्रकार आहेत. पण इथं त्याचे उपप्रकार नाही विचारले आपल्याला, सरळ विचारलं. विनायकराव, तुमचा अभ्यास काय म्हणते? हाँ, ओके, क्लियर. चलो नेक्स्ट. बेभान या सामासिक शब्दाचा समास ओळखा. बेभान
समास आपण आपल्या ऑनलाईन बॅचला पूर्ण झालेले आहेत. आता त्याच्यावरचं फक्त एकच लेक्चर आपल्या ॲपमध्ये राहिलं, ते कोणतं PYQचं, म्हणजे प्रिव्हियर इयर्स क्वेश्चन जे असतात तेच आपलं आता उद्या त्याच्यावर सेशन होईल ॲपमध्ये, संपूर्ण मराठी व्याकरणाच्या बॅचेसमध्ये. पण तुमच्यासाठी यूट्यूबला मी एक लेक्चर टाकलेलं आहे समासामधील पहिलं, कोणता अव्ययीभाव समासामध्ये. तिथं आपण पाहिलं होतं, काय पाहिलं होतं? बे, बेला, बिन, बर, गैर, दर, हर यापैकी कोणताही फारशी उपसर्ग असेल तर समास कोणता होते? अव्ययीभाव समास होते. मूळ शब्द पहा ना, आता काय ते बे भान, मूळ शब्द भान काय लागला? बे, आणि बे लागला तर बे हा उपसर्ग कुठल्या भाषेतला सांगितलं होतं मी तुम्हाला, पाहून घ्या लेक्चर राहिलं असेल तर. बे, सॉरी काय म्हटलं होतं मी, सांगा बरं. यस, बे, बेला, बोल बैल हरकत, शांत नको बसू. बे, बेला, बिन, बर, हर, गैर आणि दर यापैकी कोणताही काय फारशी उपसर्ग असेल. कोणते उपसर्ग आहे ते? फारशी. यापैकी कोणताही फारशी उपसर्ग असेल तर समास कोणता होते? अव्ययीभाव. या व्यतिरिक्त सुद्धा सांगितलं होतं आ यथाप्रती यापैकी कोणताही, बरोबर राईट का? यापैकी कोणताही उपसर्ग संस्कृत मधला असेल तरी समास कोणता होते? अव्ययीभाव समास. इथपर्यंत ओके आहे का? इथपर्यंत ओके आहेत का? समजलं? चलो नेक्स्ट. पूर्ण समास शिकलो आपण ऑनलाईन बॅच मध्ये. मराठी भाषेत अननस. पहा आता, अननस हा शब्द याच वर्षी आणखी दुसऱ्या जिल्ह्यात सुद्धा विचारला. जो पेपर आपण, जे मराठी पेपर विश्लेषणची सुद्धा बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ध्यानावर नसाल, काही माहीत नसेल, जसं आजचा जिल्हा आहे रत्नागिरी पोलीस आयुक्तालय, असे पूर्ण जिल्हे आपण जे आहेत आपल्या ॲपवर घेत आहोत. नक्कीच नक्कीच विनायकराव, आशीर्वाद आहे. आशीर्वाद शब्द सध्याच चुकीचा लिहिला तुम्ही, पहा आता विनायकराव कमेंटमध्ये. पहिलाच प्रश्न झाला आशीर्वाद आपला शुद्ध, तुम्ही इथं अशुद्ध लिहिला. आता कसा आशीर्वाद ठेवू सांगा? तुमच्या मस्तकावर कसा आशीर्वाद ठेवू? एक तर 3 महिने झाले तुम्ही तोंड नाही दाखवलं, कुठं गाळ झाली, फरार झाले. काय म्हटलं मी? हा शब्द मला हे म्हणायचं, आपल्या घे भरारी वांडे गुरुजी ॲपवर फक्त 30 रुपयामध्ये आपण जे यावर्षी पेपर झाले ते आपण विथ PPT, आता तुम्हाला हे भेटते, हे PPT सुद्धा आहे याची. पण आता हे आतापर्यंत 22-23 पेपर झाले त्या ॲपवर तुम्हाला पाहायला भेटतात, आणि आणखी बी चालू आहेत. आता जसं की हा पेपर झाल्यावर डबल त्याच्यामध्ये नागपूर ग्रामीणचा पेपर आहे आज, म्हणजे 9 वाजता सुद्धा त्याच्यावर ॲपवर पेपर असते, आणि अतिशय नाममात्र शुल्कामध्ये आहे. फक्त विद्यार्थ्यांसाठी ना नफा ना तोटा तत्वावर पेपर विश्लेषण आपण, ते कासाठी? कारण विश्लेषण महत्त्वाचं असते, आणि ॲपमध्ये तुम्हाला PPT सुद्धा पाहता येते कधी बी. ओके, प्रश्न सुद्धा पाहता आले पाहिजे ना. अननस हा शब्द, खाण्याचे पदार्थ मोस्ट ऑफली कोणत्या भाषेतून येतात? पोर्तुगीज भाषेमधून येतात. अननस हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? पोर्तुगीज. या व्यतिरिक्त सांगितलं होतं मी तुम्हाला शब्दसिद्धी शिकवत असताना ॲपवर, किंवा इकडे पण सांगितलं होतं प्रश्नामध्ये, जे खाण्याचे पदार्थ आहेत, पगार, घमेले हे शब्द, आणि बाकी आणखी बरेच खाण्याचे पदार्थ जे आहेत, बरोबर राईट का? काय म्हणता सर, किती वाजता सर? काय म्हणजे काय पेपर विश्लेषण बॅच? तुम्ही ॲप डाउनलोड केलं, हे घेतलेले असले की तुम्हाला बरोबर नोटिफिकेशनच येते. म्हणजे एखादा झोपलेला असेल तरी त्याला समजते की अरे बाबा 9 वाजता बॅच आहे का, 8 वाजता पेपर विश्लेषण, समजते. आणि चुकून एखाद्याचं पाहणं नाही झालं तरी ॲपवर टाकलेलंच असते, कधीही पाहिजे, सकाळ दुपार संध्याकाळ कधीही पाहिजे, काहीच टेन्शन नाही. ओके, आता सांगितलं होतं पोर्तुगीज मधले शब्द सांगितले होते. पगार आहे, घमेले आहे, लिंबू आहे, संत्रा आहे, पेरू आहे, हे शब्द पोर्तुगीज शब्द आहेत. या व्यतिरिक्त हापूस हा शब्द, पायरी, मेज, लोणचे, बिस्किट, पाव, महिला मंडळ, पाव, तंबाखू हे शब्द कोणते आहेत? पोर्तुगीज मधून आलेले आहेत. पाव हा शब्द सुद्धा, तंबाखू सुद्धा पोर्तुगीज. मेज हा शब्द सुद्धा काय आलेला आहे? पायरी, लोणचे, बिस्किट, साबुदाणा, कोणता शब्द? साबुदाणा हा शब्द सुद्धा पोर्तुगीज मधून आलेला आहे. आणि आता सांगितलं मी अननस हा शब्द पोर्तुगीज मधून आलेला आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे पुढचा. संतोषराव, काही अडचण असेल टाइमाबद्दल माझा नंबर आहे तुमच्याकडे, मेसेज करा, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. चला पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा. यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणारा प्रकार ओळखा. कशाचा? हे म्हणते उभयन्वी अव्ययाचा. बरोबर.
आता उभयन्वी अव्ययाचे दोन गटात वर्गीकरण आहे, एक प्रधानत्व बोधक आणि दुसरं गौणत्व बोधक. प्रधानत्व बोधकचे 4 प्रकार आपण शिकत असतो, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व आणि परिणाम बोधक. आणि गौणत्व बोधकचे 4 प्रकार असतात, स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक. त्यातलं काय म्हणते पाव, यश मिळो की न मिळो, की काय म्हणते, यश मिळो की न मिळो, दोनपैकी एक, हे किंवा ते. आणि जेव्हा दोनपैकी एक गोष्ट दाखवण्यासाठी कीचा वापर करतात तेव्हा त्याला विकल्प बोधक उभयन्वी. विकल्पला म्हणतात पर्याय बोधक उभयन्वी अव्यय. पर्याय बोधक म्हणजे काय हो, तर दोनपैकी एक, हे किंवा ते, त्याला म्हणतात विकल्प बोधक उभयन्वी अव्यय. यस. 1 नंबर कोण सांगितलं, 1 नंबर कसा येईल मॅडम, संगीता मॅम? 1 नंबर समुच्चय बोधक मध्ये कोणते येतात, समुच्चय बोधक मध्ये येतात आणि, व, अ, नि, शिवाय, आणखी, याला समुच्चय बोधक. संकेत म्हणजे असं झालं तर तसं होईल, जर, तर, जेव्हा, तेव्हा, म्हणजे एक गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून. आणि विकल्प म्हणजे दोनपैकी एक, किंवा, अथवा, वा, अगर, याला म्हणतात विकल्प बोधक. आणि परिणाम बोधक, एक वाक्य दुसऱ्या वाक्याचा परिणाम दाखवण्यासाठी, दर्शविण्यासाठी, म्हणून, सबब, यास्तव, याकरिता, तस्मात, अतएव, याला म्हणतात परिणाम बोधक. काय म्हणतात याला, परिणाम बोधक उभयन्वी अव्यय. ओके. पुढचा प्रश्न बघा, राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखताना काहीतरी सेकंद लागते फक्त, मिनिट नाही, सेकंद. प्रयोग ओळखताना क्रियापद पाहायचं कोणता आहे, बांधला. बांधणारा कोण, राजा झाला वाक्याचा कर्ता. कर्त्याला काय लागला, ने. आणि कर्त्याला जेव्हा प्रत्यय लागते तेव्हा ते कधीच कर्तरी प्रयोग नसतो. का, कर्त्याला प्रत्यय लागला. कर्तरी प्रयोग असण्यासाठी कर्ता हा प्रथमांत असला पाहिजे, म्हणजे नाही ते. राजाची बांधण्याची क्रिया राजवाड्यावर झाली. राजवाडा हे या वाक्यातलं कर्म आहे. कर्म कसा आहे, प्रथमा आहे, आणि कर्म हे प्रथमा आहे. कर्मानुसार क्रियापद 100% बदलते. राजाने राजवाडे बांधले, अनेक वचन केलं. राजाने इमारत बांधली. कर्म हे प्रथमांत आहे, कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलते. 100% कोणता प्रयोग, कर्मणी प्रयोग. एवढा करायचं काम पडत नाही, डायरेक्ट समजते. कर्म राजवाडा प्रथमांत आहे, याचा अर्थ हा 100% कोणता प्रयोग, कर्मणी प्रयोग होते. कोणता प्रयोग, कर्मणी प्रयोग. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयन्वी अव्यय. पहा, उभयन्वी अव्ययावर 3 प्रश्न विचारले. लयच आवडतं प्रकरण होतं पेपर काढणाऱ्याचं, का कंटाळा आलता काम आहेत बिचारायले. 3 प्रश्न एका शब्दाच्या जातीवर विचारले. 3रा प्रश्न आहे पुढे, आहे का आणखी असू शकते, माहित नाही. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयन्वी अव्यय ओळखायचं. कोणता आहे सांगावे, मरावे आहे का, उरावे नाही. पण, परंतु, बाकी, किंतु, परी हे न्यूनत्व बोधक उभयन्वी अव्यय आहेत. पण, परंतु, बाकी, किंतु, परी हे काय आहे, हे न्यूनत्व म्हणजे कमीपणा, त्याला म्हणतात उणीव. एक वाक्य दुसऱ्या वाक्यातील उणीव दाखवण्यासाठी पण, परंतु, बाकी, किंतु, परी त्याला म्हणतात न्यूनत्व बोधक. याच्यानंतर राहिलेले जे पेपर आहेत आधी घेतलेले आणि आणखी काही घेणार आहोत ते आपल्या ॲपवरच होतील, याची सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी, लक्षात ठेवायचं. बाकी युट्यूबला जीकेचे प्रश्न वगैरे आपले हे घेणार, काही टेन्शन नाही घ्यायचं, जे घ्यायचं. पण बाकी पेपर विश्लेषण तुम्हाला यावर्षी जे पाहिजे असतील तर बिंदास ॲपमध्ये तुम्ही ॲप डाउनलोड करा. बऱ्याच जणांना माहीत असेल, ज्यांना माहीत नसेल माझ्या नंबरवर मेसेज करा, ॲपची लिंक तुम्हाला भेटून जाईल. ओके, या पाठवला की भेटून जाते, काय अडचण नाही. परी, चला पुढचा प्रश्न. सकाळ होताच महेश मैदानाकडे आला या वाक्याचा प्रकार ओळखा. काय म्हणते, सकाळ होताच सकाळ होताच महेश मैदानाकडे आला या वाक्याचा प्रकार. संयुक्त वाक्य होईल का, नाही. का नाही, संयुक्त वाक्य होण्यासाठी काय सांगतो, संयुक्त वाक्य होण्यासाठी उभयन्वी अव्यय पाहिजे. आणि कोणतं, प्रधानत्व बोधक. आता इथं वाक्य जोडलंच नाही कशानं, त्याच्यामुळे संयुक्त होणार नाही. मिश्र होईल का, नाही. का होणार नाही हो, कारण मिश्र वाक्य म्हणजे जेव्हा 2 वाक्य कोणत्याही गौणत्व बोधक उभयन्वी अव्ययानं जोडतात तेव्हा त्याला मिश्र म्हणतात. या वाक्यात कुठलेच 2 क्रिया जोडलेल्या नाहीत, एकच क्रिया आहे. ज्या वाक्यात एकच क्रिया आणि एकच कर्ता असते त्याला म्हणतात केवल वाक्य. वाक्याचे प्रकारावर आपण 4 लेक्चर घेतले यामध्ये. केवल वाक्य, मिश्र आणि संयुक्त याच्यावर एक लेक्चर घेतलं. त्याच्यानंतर वाक्याच्या अर्थावर पडणारे 5 प्रकार आहेत त्याच्यावर लेक्चर घेतलं. विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, करणरूप, अकरणरूप. आणि
क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे जे चार आहेत, स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी, याच्यावर सुद्धा घेतलं आणि मित्रांनो आलेले प्रश्न सुद्धा घेतला. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा म्हणते. वाक्य बरोबर कोणतं दिलं? पाऊस आला तरी सहल जाणारच. काय म्हणते हो? पाऊस आला तरी सहल जाणारच. काय आहे अर्थ याचा? जरी पाऊस आला, काय म्हणते? जरी, जरी दिसत नाही तरी आहे इथं. जरी पाऊस आला तरी सहल जाणारच. जरी तरी एक वाक्य दुसऱ्यावर अवलंबून असते. म्हणजे जरी उशीर झाला तरी मी जाणारच. जरी पाऊस आला तरी सहल जाणार. एक वाक्य दुसऱ्यावर अवलंबून असते. जर, तर, जेव्हा, तेव्हा, जो, तो. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? संकेतार्थ. काय म्हणतो आपण त्याला? संकेत. संकेत म्हणजे अट. एक बाब दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून असते, त्याला म्हणतात संकेतार्थ. इथपर्यंत क्लिअर? ओके, चलो नेक्स्ट. षण्मास या शब्दाची फोड करा. कोणता होते सांगा बरं पर्यायापैकी? हे होईल का 3 नंबर? श अधिक मास नाही. क्षण अधिक मास असं होते का? नाही. आता हे तर होणारच नाही. पर्याय क्रमांक 1 कोणत्या नियमात बसते हो? कोणती संधी आहे? षट अधिक मास. सांगा बरं. व्यंजन संधी आहे. व्यंजन संधी कशाने ओळखली हो? कारण जेव्हा पहिल्या पदातील शेवटच्या वर्णाचा पाय मोडलेला असते, याचा अर्थ ती व्यंजन संधी असते. आणि व्यंजन संधी होत असताना दुसऱ्या पदातील पहिलं वर्ण जर अनुनासिक असेल, काय असेल? अनुनासिक. पा आहे का? अनुनासिक किती आहेत? 5. वाङ्मयाचा न, त्र सारखा न, बाणाचा न, नळाचा न आणि म हे अनुनासिक आहे. अनुनासिक असेल तर त्याच्या आधी म्हणजे पहिल्या पदातील शेवटचा वर्ण कोणता आहे? ट. ट वर्गातलं अनुनासिक कोणता आहे? ट, ठ, ड, ढ, न. कोणता? न. बाणाचा न. आणि हा न या कशाला? ट ऐवजी येते. आणि जेव्हा दोन अनुनासिक एकमेकाला लागतात तेव्हा ते व्यंजन संधी. पण व्यंजन संधी मधली कोणती? पा इथं काय झालं? षण्मास. आता इथं न आणि म हे दोन्ही अनुनासिक आहेत आणि जेव्हा दोन्ही अनुनासिक एकमेकाला लागतात तेव्हा त्या व्यंजन संधी मधलं त्याला काय म्हणतात? अनुनासिक संधी. जसं आपण जगत अधिक नाथ, जगन्नाथ. अनुनासिक अधिक अनुनासिक लागत असेल तर त्याला व्यंजन संधी. पण व्यंजन संधी मधील कोणती? अनुनासिक संधी म्हणतात. खालीलपैकी चुकीच्या अर्थाची म्हण कोणती? चुकीच्या अर्थाची. याचा अर्थ 3 बरोबर आहेत. नंबर 1 शिर हातावर घेणे, धाडसाने काम करायला तयार होणे. पुढे वाचा. ससेमिरा लावणे म्हणजे आपण म्हणतो एखाद्या गोष्टीचा तगादा लावणे, त्याला म्हणतात ससेमिरा लावणे. म्हणजे सतत त्रास देणे, त्रास होणे. संपुष्टात येणे आणि सुरुवात होणे. पहा बरं काय वाटते 3 नंबरचे आहेत? संपुष्टात येणे आणि सुरुवात होणे. हे काय वाटते? चुकीचे आहे ना? विरुद्धार्थ. काय म्हणते? अर्थाची म्हण नाही. संपुष्टात येणे. संपुष्टात म्हणजे शेवट, सुरुवात. शेवट आणि सुरुवात हे समानार्थी आहे का? नाही आहे. म्हणजे ही चूक कशी आहे? चुकीची आहे. याचा अर्थ राहिलेले 3 पाहता. शिर हातावर घेणे म्हणजे धाडसाने काम करायला तयार होणे. ससेमिरा लावणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा तगादा लावणे किंवा त्याला म्हणतात सतत त्रास होणे. आणि शर्त करणे म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. एखाद्याला माहीत जरी नसेल तरी तुला हे माहीत असलं पाहिजे. संपुष्टात म्हणजे शेवट, नष्ट होणे. आणि सुरुवात. नष्ट आणि सुरुवात ह्या गोष्टी एकमेकाच्या मेळ खात नाहीत, त्यामुळे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3. क्लिअर का? यस. ओके, चलो पुढचा प्रश्न. चुकीचा पर्याय कोणता? चुकीचा पर्याय सांगा. आता कोणता आहे सांगा बरं फास्ट. काय म्हणते? आकाश नभ. आकाश म्हणजे नभ बरोबर आहे. अंधार म्हणजे तम बरोबर आहे. तम म्हणजे अंधार हे लक्षात ठेवा. काय म्हणत आहो? तम म्हणजे अंधार. आणि तमा, तमा म्हणजे तमा नसणे, तमा म्हणजे परवा, त्याला म्हणतात काळजी. काय म्हणतात? काळजी. किंवा त्याला आपण काय म्हणतो? फिकीर. तमा, काळजी, फिकीर एकमेकाचे समानार्थी. व्यग्र, व्यग्र असणे म्हणजे मग्न असणे, हेही बरोबर आहे. आग्रह आणि गरज हे समानार्थी नाहीत. पर्याय क्रमांक 4 आहे. कोणाचं बरोबर? शाबास, सर्वांचंच बरोबर आहे. एकाचं चुकलं फक्त. प्रांजली तुमचं चुकलं होतं, लक्षात घ्या. आग्रह आणि गरज नाही, समानार्थी होऊ शकत नाहीत. उखळ पांढरे होणे कितीतरी वेळा हाही प्रश्न रिपीट झालेला आहे. उखळ पांढरे होणे याचा अर्थ काय होते शब्दशः? सांगा बरं. उखळ पांढरे होणे. आता उखळ पांढरे होणे म्हणजे पैसा येणे, धनप्राप्ती होणे. मग पैसा आला, धनप्राप्ती झाली म्हणजे काय होणार हो?
भरपूर कष्ट करणे होईल का? नाही. आनंद होईल का? आता याचा अर्थ पांढऱ्या रंगाचे उकळ हे तर कसं नाही म्हणा. वैभव प्राप्त होणे. वैभव केव्हा होईल? पैसा आला, संपत्ती आली, धन आलं, दौलत आलं, म्हणजे उकाळ पांढरे होणे म्हणजे वैभव प्राप्त होणे. पर्याय क्रमांक 4. असं चुकलं तुमचं. ए वाले चुकले. काय होते? भरपूर कष्ट करणे असं काय होईल रे? असं शक्य नाही ना. वैभव प्राप्त होणे म्हणजेच उखळ पांढरे होणे एकमेकाचे समानार्थी आहेत. पर्याय क्रमांक 4. पुढचा सांगा. तुम्हाला आलं पाहिजे. सांगा बरोबर पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या शब्दाची जोडी विरुद्धार्थी नाही? विरुद्धार्थी कोणती नाही? सांगा फास्ट. विरुद्धार्थी कोणती नाही? फास्ट मध्ये बोलत चला. आवडलं असेल तर नक्कीच लेक्चर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सांगा खालीलपैकी कोणत्या शब्दाचे विरुद्धार्थी नाही? स्वाधीन, पराधीन. स्वाधीन म्हणजे घेणे, पराधीन म्हणजे देणे, म्हणजे विरुद्धार्थी आहे. अलग, विलग. आता अलग, अलग म्हणजे वेगळा, विलग, विलग म्हणजे वेगळा. तर हे विरुद्धार्थीची होईल का रे बाबा? नाही. हे कशी आहे? हे समानार्थी शब्द आहे. ते अलग आणि विलग. अलग म्हणजे वेगळा, विलग म्हणजे वेगळा. कशी आहे? हे समानार्थी आहे. याचा अर्थ खालच्या सत्वर, सावकाश. सत्वर म्हणजे घाईने, ताबडतोब, सावकाश, हळूहळू. द्वेष आणि स्नेह. द्वेष म्हणजे एखाद्याचा राग करणे, स्नेह, स्नेह म्हणजे प्रेम. तर अलग आणि विलग ह्या एकमेकाच्या अलग अलग करा म्हणजे वेगळा करा, विलग करा म्हणजे वेगळा करा. ह्या जोडी कशी आहे? समानार्थी शब्दाची आहे. आपल्याला विचारलं विरुद्धार्थी शब्दाच्या, म्हणजे याचा अर्थ स्वाधीनचा विरुद्धार्थी पराधीन, सत्वरचा सावकाश, द्वेषचा स्नेह. हे काय आहेत? एकमेकाच्या विरुद्धार्थीच्या जोड्या. ओके. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. राहिलेले मी मगाशी सांगितलं तुम्हाला, राहिलेले जे पेपर आहेत, बरेच पेपर झालेले आहेत. 20 पेक्षाही जास्त जिल्ह्याचे पेपर आपण आपल्या ॲपवर घेतलेले आहेत आणि आणखी काही राहिलेले आहेत ते चालू सुद्धा आहेत. आज सुद्धा 9 वाजता आपल्या पेपर विश्लेषण बॅचचं नावच आहे ना, मराठी व्याकरण पेपर विश्लेषण बॅच, हे त्याचं नावच आहे. फक्त 30 रुपयामध्ये ती बॅच आहे. नंतर ते मात्र 1 मे पासून ते 49 रुपयाची होणार, कारण त्यात आपण नंतर पेपर वाढवणार. ओके. खालीलपैकी कोणता पर्याय हा द्वंद्व समासाचा आहे? द्वंद्व. आता द्वंद्व शिकत असताना आपण द्वंद्वचे 3 प्रकार पाहिले. इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. नंबर 1 चा पर्याय विटी दांडू. विटी दांडू याचा विग्रह काय होते सांगा बरं? काय होते याचा? विटी आणि दांडू असाच आपण हे विग्रह केला. नोट्स मध्येही शब्द आहे, बरोबर राईट का? आणि जर आला तर तो द्वंद्व आहे. आणि कोणता द्वंद्व? हे आणि आलं. आणि व जर आलं सामासिक शब्दाचा विग्रह करताना तर द्वंद्व. पण कोणता द्वंद्व? इतरेतर द्वंद्व समास. कोणता? इतरेतर द्वंद्व. आणि विचारलं द्वंद्वचं विचारलं तर हेच इवटी दांडू. मग राहिलेले कोणते? गजानन. गजानन. गजाचे आहे आनंद ज्याला असा तो गणपती. विग्रहावरून 3रं पद बहुरी समास. जलद. जल देणारा हा उपपद तत्पुरुष समास, त्याला कृदंत तत्पुरुष. महर्षी, महान असा ऋषी, कर्मधारय समास होते. डिटेलमध्ये समासामध्ये शिकलो आपण लाईव्ह लेक्चरमध्ये आपल्या. आणि लेक्चर तुमच्यासाठी कधीही उपलब्ध करून दिलेल्या ॲपमध्ये कधी पाहू शकता. पुनरावृत्ती या शब्दाची संधी कोणती येईल? पुनर्विसर्ग अधिक आवृत्ती असं पाहिजे, बरोबर आहे ना? विसर्ग संधीचं उदाहरण आहे. पुनर्विसर्ग अधिक आवृत्ती म्हणजे काय होते? पुनरावृत्ती. असं कुठं आहे का? पाहून घ्या. नंबर 1 नाही आहे का विसर्ग इथं? पण हे वृत्ती दिला, आवृत्ती पाहिजे होते इथं. पर्याय क्रमांक 4 पुनर्विसर्ग अधिक आवृत्ती आहे. कोणाचं बरोबर आहे? शाबास. कोण सांगितलं? विनायक. विनायकनं सांगितलं. शाबास. ज्ञानोस. बाकी सगळ्यांनी सांगितलं मग पुढे. ओके. आता सांगा, हे तुम्हाला आलं पाहिजे. सांगा बरं. खाली वयोमान हे संधीचं उदाहरण आहे. कोणत्या संधीचं आहे आणि कोणत्या नियमात बसते ते सांगा. वयोमान काय होते? फोड्याची वयोमानची वय, बरोबर राईट का? बोला बोला काय होते? उदाहरण उत्तर सांगा. जाऊ द्या पहिले फास्ट. कोणीच नाही. वय विसर्ग अधिक मान असं होते का? विसर्गाच्या आधी अ आल्यास, विसर्गाच्या आधी अ आल्यास आणि पुढे काय म्हटलं मी? मृदू वर्ण आल्यास. कोणता वर्ण?
मृदू वर्ण आल्यास, बरोबर राईट का? काय होते? या विसर्गाचा उ होते आणि तो या अ मध्ये मिसळते, अ अधिक उ, बरोबर काय होते तयार? ओ होते. आणि विसर्गाचा जेव्हा ओ होते तेव्हा त्याला विसर्ग उकार संधी म्हणतात. काय म्हणतात? विसर्ग उकार संधी. विसर्ग उकार संधी कशी ओळखायची? जर विसर्गाचा काय झाला असेल, विसर्गाचा ओ झाला असेल तर त्याला विसर्ग उकार संधी. वयोमान कोणती संधी होईल? विसर्ग संधी. पर्याय म्हणजे पर्याय सोपे होते, काही अडचण नाही, पण आपण तिथेही सांगितलं विसर्ग उकार संधी होते. असा हा पेपर होता विद्यार्थी मित्रांनो, रत्नागिरी पोलीस आयुक्तालयाचा. बाकी पेपर तुम्हाला याच्यानंतर जे तुम्ही पेपर आहेत आपले झालेले या वर्षीचे, हे तुम्हाला आपल्या ॲपवर ॲप्लिकेशनवर बाकायदा भेटून जातात. त्याची PPT सुद्धा त्याला अटॅचमेंट करत आहोत आपण. जे जे पेपर झाले ते 100%. आणि महाराष्ट्रातून तुमच्या सहकार्याने म्हणा आणि आपल्याही मेहनतीने म्हणावं लागेल तर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आणि संपूर्ण आपली जी मराठी व्याकरणाची बॅच आहे हे सुद्धा आपण विद्यार्थ्यांना सांगताना एकच सांगतो की बाबा तुम्ही पहिले डेमो लेक्चर पहा आणि जर तुम्हाला आवडले तरच घ्या, अन्यथा कोणावर विश्वास ठेवू नका. 7, 8, 10 डेमो लेक्चर पहा आणि जर आवडलं तर नक्कीच घ्यायला विसरू नका. 100% मराठी व्याकरणासाठी आणि शब्द संपत्तीसाठी ती टर्निंग बॅच ठरणार आहे. एवढं कळालं असेल? कळालं का? पुन्हा पुढच्या सेशनमध्ये आपण भेटूया. सर्वांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा.